वाटपाच्या आरोपावरून दोन्ही गट आमने सामने आले आहेत। पैसे वाटपाच्या आरोपानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली आहे। आणि आता आपण बघतोय तर सुनील राऊत आणि अंबादास दानवे हे दोन्ही नेते घटनास्थळी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कोटेचा यांची कार्यालयात जात भेट घेतली होती आणि आता संजय दिना पाटील यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे आणि सुनील राऊत दाखल झालेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय सुनील राऊत आहेत, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत आणि उमेदवार संजय दिना पाटील देखील तिथे उपस्थित आहेत। अंबादास दानवे आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीला गेले आहेत। मिहीर कोटेच्या ईशान्य मुंबईतून भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात उभे आहेत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काही वेळापूर्वी राडा झाला होता आणि या राड्यानंतर देवेंद्र फडणवीस कोटेचा यांच्या कार्यालयात दाखल झाले। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप आता आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काय घडतंय नेमकं तिथे? नक्कीच आपण ज्या पद्धतीनं पाहतो की संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो आरोप केलेला होता, मी पैसे वाटपाचा आरोप केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राडा झाला होता। भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले होते आणि त्यानंतर मिहिंद तडेजा देखील कोटेजा या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यांनी संपूर्ण या घटनेची पाहणी केलेली आहे। फडणवीस देखील दाखल झाले। दुसरीकडे आता आपण पाहिलं तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, आमदार सुनील राऊत आणि स्वतः उमेदवार आहेत संजय दिना पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करताय। नेमकं काय झालंय ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे की पैशाचं वाटप जे आहे ते वॉर रूम मधनं होत आहे असा आरोप केला आणि त्यानंतर विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले होते। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद स्वप्नील या माहितीबद्दल। तर राड्यानंतर अंबादास दानवे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यांचं गोडाऊन आहे बेकायदेशीर आहे, तुझं लिगली परमिशन पण नाही अशी आमची माहिती आहे। मिहीर कोटेच्याची जे गोडाऊन त्यांनी घेतले, जिथे पैसे डंप केले ते त्याचं बेकायदेशीर ऑफिस आहे आणि बेकायदेशीर वगैरे कायदेशीर त्याला काय व्हॅल्यू नाही, कुठे कुठे बसू शकतो त्यांचा काही विषय नाही। त्यांनी कंप्लेंट केली, त्यांनी इलेक्शन कमिशनला बोलवलं, त्यांनी पोलिसांना बोलवलं। जर काय चुकीचं करायचं असेल तर कशाला इधर ओके या ठिकाणी मोठी रक्कम होती, इलेक्शन कमिशनर आणि हे पोलीस त्याला निव्वळ चुत्या बनवत आहेत आणि दोन मिनिटावरती जर आपल्या लोकांना चुकीचं करायला पोलिसांनी इलेक्शन कमिशनला बोलवलं कशाला असतं? 4 तासानंतर आले भाऊ। गिरीश कार्याची जी बिल्डिंग आहे त्याचे ते ऑफिस आहे, ऑफिस नाही खाली आहे, मार्बलचं दुकान आहे, दोन रूम मध्ये DCP हे साईडला वाढे। मिहीर कोटेचा आणि संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि त्यानंतर आता अंबादास दानवे त्याचबरोबर संजय दिना पाटील आणि सुनील राऊत हे दाखल झालेले आहेत आणि पैसे वाटपाच्या आरोपावरून हा सगळा राडा झालाय दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आता या संदर्भात सखोल तपास व्हावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जाते आणि त्याच मागणीसाठी प्रशासनासोबत आता अंबादास दानवे हे चर्चा करत होते। सगळा प्रकार नेमका काय घडलेला आहे तो अंबादास दानवे यांनी जाणून घेतला। या सगळ्या प्रकाराची क्रोनॉलॉजी अशी की कोटेचा यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करत संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। त्यानंतर काही वेळातच देवेंद्र फडणवीस मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात दाखल झाले। त्यांनी मिहीर कोटेचा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आणि या सगळ्या वेळेत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर जमले
आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। एका बाजूला संजय दिना पाटील यांचे काही कार्यकर्ते होते, त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं। त्या कार्यकर्त्यांनी आपल्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप देखील केलेला होता। आणि आता याच्यात अंबादास दानवे, त्याचबरोबर सुनील राऊत आणि संजय दिना पाटील देखील तिथे पोहोचलेले आहेत। मीर कोटेचा आणि संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। हीच ती दृश्य आहेत जेव्हा देवेंद्र फडणवीस मीर कोटेचा यांच्या कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी दाखल झालेले होते आणि बराच वेळ त्यांनी मीर कोटेचा यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांनी मीर कोटेचा यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर आता अंबादास दानवे आणि संजय दिना पाटील आणि सुनील राऊत यांच्यात चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर स्थानिक जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांचीही बाजू, त्यांचं म्हणणं आता अंबादास दानवेंनी जाणून घेतलेलं आहे। मीर कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। थेट पोलिसांना यात येऊन मध्यस्थी करावी लागली होती आणि त्यानंतर तणाव काहीसा निवळला। पण दोन्ही बाजूला कार्यकर्ते होते, एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते, दुसऱ्या बाजूला संजय दिना पाटलांचे कार्यकर्ते आणि मध्ये पोलिसांनी एक भिंत उभी केलेली होती जेणेकरून कुठलीही दुर्घटना होऊ नये, कुठलाही तणाव वाढू नये यासाठी।